एक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे, जी बजेटपूर्वी घेण्यात येणार आहे। बजेट संदर्भामधल्या बाबींवरती चर्चा केली जाईल आणि दुपारी 2 वाजल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करतील। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत आहे। शुभम, मुख्यमंत्री विधान भवनात दाखल झालेत आणि 1 वाजता बैठक सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे, काय माहिती आहे? तेजस, आपण बघू शकतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या विधान भवन या ठिकाणी पोहोचलेले आहेत। खरं तर आज अत्यंत महत्वपूर्ण दिवस या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आहे आणि सोबतच महाराष्ट्रासाठी देखील आणखी आज महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प जो आहे तो सादर होणार आहे आणि अर्थातच 2 वाजता हा अर्थसंकल्प सादर होणार आहे विधान भवन मुंबई या ठिकाणी। आणि अशामध्ये मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्यांच्या सहित अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल हे देखील उपस्थित आहेत आणि महायुती सरकारमधील सर्व मंत्री सध्या या ठिकाणी उपस्थित असल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। अर्थातच बघायला गेलं सुनेत्रा पवार या देखील आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, सर्व मंत्री जे आहेत ते या ठिकाणी आहेत आणि त्यांच्यासोबत अर्थ खात्याचे विविध अधिकारी असतील, सचिव असतील, उपसचिव असतील, असे सर्व शासकीय अधिकारी हे देखील उपस्थित असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे। खरं तर आज महत्वाचा दिवस आहे अर्थसंकल्पाचा। आज महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प जो आहे तो सादर होणार आहे आणि अशामध्येच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या विधान भवन मध्ये आलेले आहेत। आपल्या मंत्र्यांसहित महायुती सरकारमधील मंत्र्यांसहित आता ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जो विधान भवन परिसरामध्ये आहे त्या ठिकाणी आता ते जात आहेत, मानवंदना देणार आहे, पुष्पहार अर्पण करणार आहेत आणि अशामध्येच फोटो सेशन जे आहे ते देखील या ठिकाणी होताना दिसून येईल। कुठेतरी महायुतीसाठी अत्यंत महत्वपूर्ण हा अर्थसंकल्प असणार आहे, कारण की ज्या पद्धतीने महायुतीला यश हे मिळालं होतं निवडणुकीमध्ये, त्यानंतर आता हा दुसऱ्यांदा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने सादर होत असला तरी मात्र हे पहिलं वर्ष मानलं पाहिजे, कारण की मागच्या वेळेस अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर झाला होता तेव्हा नुकत्याच निवडणुका संपन्न झाल्या होत्या आणि अजितदादा यांनी तो अर्थसंकल्प सादर केला होता आणि अशामध्ये समजा पाहायला गेलं तर मग आता पुन्हा एकदा जे आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ खाता आहे आणि देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत। सध्या आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे दोघं उपस्थित आहेत आणि सर्व मंत्री हे देखील उपस्थित असल्याचं चित्र आहे। एकीकडे मात्र आशिष जयस्वाल हे शिवसेनेचे राज्यमंत्री जरी असले तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी उपस्थित नाहीयेत, कारण की काही वेळ आधीच त्यांना भेटण्यासाठी रोहित पवार हे देखील त्यांच्या दालनामध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे एकनाथ शिंदे या ठिकाणी आपल्याला नसल्याचं चित्र जे आहे ते दिसून येत आहे। आता नेमकं या अर्थसंकल्पामध्ये थोडंसं थांबवतो, तिथे सध्या छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं जात आहे या सर्व नेते मंडळी। सध्या आपण पाहतोय की आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा आहे आणि याच पार्श्वभूमीवरती शिवरायांना अभिवादन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलं। मी पुन्हा एकदा जाणार आहे शुभम तुझ्याकडे, कारण शुभम अनेक गोष्टी आहेत या अर्थसंकल्पामध्ये। आज 2 वाजता अर्थसंकल्प मांडला जाईल, कोणकोणत्या बाबींवरती प्रकाश टाकला जाऊ शकतो अर्थसंकल्पातून? अर्थातच समजा पाहायला गेलं तर अनेक असे मुद्दे आहेत ज्यावर महाराष्ट्रासाठी हे अर्थसंकल्प अत्यंत महत्व मानलं जातं। मग त्यामध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा असो किंवा मग इतर जे महत्वाचे घटक आहेत त्यासाठी एकीकडे कुठेतरी दिलासादायक अर्थसंकल्प हा देशाचा नाही झाला आहे, त्यामुळे राज्यांवर जबाबदारी ही मोठ्या प्रमाणात आहे आणि अशामध्येच महाराष्ट्रामध्ये आता नेमकं काय ठराव करण्यात आला हे पाहणं महत्वाचं असेल। अर्थातच आता मंत्रिमंडळ जे आहे संपूर्ण हे विधान भवनाच्या पायऱ्याकडे निघालेलं आहे आणि या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते येणार आहेत आणि अर्थसंकल्पाची बॅग ही त्यांनी त्यांच्या आता हाती घेतलेली आहे आणि ती बॅग फोटो सेशन जे आहे ते या ठिकाणी होताना दिसून येईल। खरं पाहायला गेलं तर महागाई इतकी वाढली आहे की त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला जे आहे अत्यंत ताऱ्यावरची कसरत जी आहे ती करायला लागत आहे। हातावर पोट असलेले जे सर्व कामगार असतात त्यांच्यासाठी देखील मोठी ओढाताण जी आहे ती होत असते, कारण की सगळंच महागलेलं आहे। त्यामध्येच काही दिलासा मिळतो का? एकीकडे आंतरराष्ट्रीय ठिकाणी कच्च्या तेलाचे भाव हे देखील वाढू शकतात, कारण की युद्ध ज्या पद्धतीने सुरू आहे त्यामुळे अशी देखील चर्चा आहे। तर त्याच्यावर काही बोलतात का फडणवीस किंवा त्याच्याबद्दल काही नियोजन केलेलं आहे का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे। खरं तर नेमकं नियोजन काय करण्यात आलेलं आहे महायुती सरकारकडनं हे आता आपल्या दृष्टांसमोर जे देवेंद्र फडणवीस आणि अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हातात असलेली जी बॅग आहे, जी सुटकेस आहे, यामध्येच पुढील 1 वर्षाचा आराखडा जो आहे तो देखील आहे। अशामध्येच पाहायला गेलं तर अनेक आमदार आणि मंत्र्यांची अशी देखील मागील 1 वर्षांपासून हे होती की
की कुठेतरी निधी जो आहे तो उपलब्ध होत नाही आहे आणि त्यामुळे निधी हा आता खात्यांना देण्यात येतो का, मंत्र्यांच्या खात्यांना देण्यात येतो का, आमदारांना निधी वितरण होतं का, हा देखील पाहणं एक महत्वाचा मुद्दा असणार आहे. कारण की निधीचा अभाव हे या सरकारमध्ये दिसून आलं होतं मागील 1 वर्षांपासून आणि त्यामुळे अनेक विकास कामं करण्यासाठी जे आहेत त्या अडथळे देखील आल्या होत्या. विकासकांची देखील तशाच पद्धतीची तक्रार होती की कुठेतरी बजेट नाही आहे, निधी नाही आहे. त्यामुळे अत्यंत महत्वपूर्ण असा हा अर्थसंकल्प मानला जातोय. सिद्धेश. नक्कीच. साधारण किती वाजता मुख्यमंत्री हा अर्थसंकल्प मांडू शकतात शुभम? साधारणतः 2 वाजताची वेळ जी आहे सभागृहाची ती देण्यात आलेली आहे आणि सर्व मंत्री आणि आमदार हे 1:30 वाजता सभागृहामध्ये जातील. 2 वाजता स्वतः देवेंद्र फडणवीस सभागृहामध्ये येऊन अर्थसंकल्प वाचनासाठी सुरुवात करतील. त्याआधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती देखील आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील अनेक निर्णय जे आहेत ते होऊ शकतात आणि त्याबद्दलचं निधी वितरणाचं कुठेतरी एक प्रक्रिया जी आहे ती देखील या अर्थसंकल्पामध्ये होण्याची दाट शक्यता आहे. सिद्धेश. नक्कीच. धन्यवाद शुभम, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान जनतेला आणि शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पात